तर सर्वात पहिले आपलं नाव काय? अथर्व दीपक जाधव. तर गाईज आपण आता ना पुण्याच्या FC रोड वरती आलेलो आहोत आणि इथे आपल्याला काहीतरी सांगतात म्हणजे 31 डिसेंबरला तुम्ही काय करावं किंवा काय नाही करावं, मराठी संस्कृती आपण कशी जपायची हे आपण इथे सांगतोय. तर आपण जाणून घेऊया ते काय सांगायचा प्रयत्न करतात. सर सर्वात पहिले आपलं नाव काय? माझं नाव अथर्व दीपक जाधव, गणेश पेठेत राहतो. जय जिजाऊ जय शिवराय. आता आपण ही पार्टी यासाठी या रोडवर लावली आहे की 31 डिसेंबरला जो थिल्लरपणा चालतो इथे तो न करता छोटे कपडे घालून क्लब मध्ये व पार्ट्या न करता आपल्या हिंदू धर्माचं ज्यांनी रक्षण केलं असे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक लवकरच येतोय 16 जानेवारी 2026ला. तर आम्हीही येतो, तुम्हीही या. रायगडावर नक्की भेटू. म्हणजे आता हे जे तुमचं ग्रुप आहे हे आपण रायगडावरती भेटणार आहोत बरोबर? हो, म्हणजे तुम्ही हे फक्त जनतेला सांगण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये एक नॉलेज शेअर करण्यासाठी आपण हे करतोय? हो. आपल्या धर्माप्रतीचं जे नॉलेज आहे ते जनतेला दिलंच पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी जे आपल्या धर्मासाठी केलंय ते कुठं ना कुठं सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि दर शनिवारी आपल्या डेक्कनचे जे स्मारक आहे छत्रपती संभाजी महाराजांचं, तिथे आपली नित्यपूजा असते 8:30 वाजता शिवदुर्ग प्रतिष्ठानची. तर सर्वांनी नक्की आवर्जून या आणि आपल्या धर्माचा प्रचार करायला कुठेही विसरू नका. सर्व जाधव हे आपल्यासोबत बोलत होते आता. तर आपलं नाव काय? माझं नाव शुभम. शुभम. हा, 16 तारखेला तुम्ही सुद्धा 16 तारखेला आम्ही सगळे एकत्र जाणार आहे शंभू राजांच्या राज्याभिषेकला. तुम्ही सगळ्यांनी या आणि शंभू राजांचं जे कार्य आहे त्यांनी केलेलं त्याची जाणीव ठेवून तुम्ही रायगडावरती या. त्यांचा राज्याभिषेक सोहळा आहेत ते सगळ्यांनी बघितले पाहिजेत आणि त्यांचं चरित्र पण सगळ्यांनी बघितलं. नक्कीच. म्हणजे तुम्ही फॉलो तर करू शकत नाही, म्हणजे त्यांच्याप्रमाणे जे काही त्यांनी झेललं असेल ते सगळं तुम्ही करू शकत नाही, पण ऍटलीस्ट थोडंफार जरी तुम्ही फॉलो केला त्यांना किंवा त्यांना जाणून घेण्याचा जरी प्रयत्न केला तर तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी भरपूर चांगली गोष्ट असेल. ती एक मराठी संस्कृती आपण इथे जपून घेऊ शकतो. अपनी आंखें तो बंद कर लीजिए जनाब.